नागपंचमीची पौराणिक कथा। या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट सर्प होता। त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई। श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले। तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी। तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाह्या दूध वाहतात। नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते। या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात। अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात। पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात। नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात। नवनागांची नावे पुढील प्रमाणे आहेत: 1 अनंत, 2 वासुकी, 3 शेष, 4 पद्मनाभ, 5 तक्षक, 6 कालिया, 7 शंखापाल, 8 कंशल, 9 धृतराष्ट्र। नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिद्ध मानले आहे। कारण वरील क्रिया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोचण्याची शक्यता असे मानले जाते। नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात। खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात। या दिवशी गारुडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात। या दिवशी पुरणाची किंवा साखर खोबऱ्याची दिंडे बनवतात। महाराष्ट्रातील 32 शिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते। आसपासच्या खेड्यातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुद्धा तिथे येतात। हजारो गारुडी साप नाग घेऊन येतात। कितीही विषारी नाग साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रद्धा आहे। धन्यवाद। तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा। मनापासून खूप खूप धन्यवाद।